श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री दत्तात्रेयाय नमः. श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः. नायकोनी भगवत कथा ज्ञानाभिमानी नाडले तत्वता. धने परमार्थ यावा हाता, तोही स्वधर्मता न लाविती धर्मी. भगवत कथा न ऐकता ज्ञानाभिमानाने ते खरोखर नागवले गेले आहेत. परमार्थासाठीच असलेल्या धनाचाही स्वधर्मानुसार परमार्थाकडे व्यय करीत नाहीत. विषयांची या कामना सर्वस्वे वेचिती धना. तेची धर्मार्थ वेचिता जाणा, सांडिती प्राणा कवडी साठी. पण विषय भोगासाठीच सढळपणाने खर्च करतात. धर्मासाठी एक कवडीही खर्च करावयाची झाल्यास त्यांचा प्राण कासावीस होतो. जया धनाचे निपांगे, हा धर्मची आलासे निजांगे. जेवी पायाळाचे नियोगे, महानिधी वेगे आतुडे हाती. पायाळू मनुष्याच्या योगाने मोठा निधीच अकस्मात हाती लागावा, त्याप्रमाणे धनाच्या मिशाने धर्मच प्रत्यक्ष त्यांच्यापाशी आलेला असतो. बीज तेथे सद्रुम फळ, चंदन तेथे परिमळ. जळाचे ठाई केवळ, नांदती सकळ रसस्वाद. जेथे बीज तेथेच वृक्ष आणि फळ, जेथे चंदन तेथेच सुगंध, जेथे जल तेथेच सर्व रसास्वाद नांदतो. देह तेथ असे कर्म, रूप तेथ वसे नाम. धन तेथ उत्तमोत्तम, सकळ धर्म सदा वसती. जेथे देह तेथे कर्म, जेथे रूप तेथेच नाम, आणि तसेच जेथे धन तेथेच सर्व उत्तमोत्तम धर्म सदा राहत असतो. जेवी एकादशी व्रत योगे, जागरी गीत नृत्य पांगे. तुष्टला देवो लाग भेगे, आतुडे धनयोगे निज भक्ता करी. एकादशी व्रताच्या निमित्तानेच नृत्य गीत करीत जागरण केले असता देव तत्काळ संतुष्ट होतो आणि धनाच्या मिशाने स्वभक्तांच्या हाती सापडतो. तेवी धनाची या पाठोबाठी, परमधर्मेसी पडे गाठी. धर्म तेथ उठाउठी, ज्ञानाची भेटी विज्ञानेसी. धनाच्या मागोमाग परधर्माची गाठ पडते आणि जेथे धर्म तेथे परोक्ष ज्ञानासह अपरोक्ष ज्ञान प्राप्त होते. चंद्रास्तव वाढती कळा, जीवनास्तव जिव्हाळा. तेवी धनास्तव सोज्वळा, धर्माचा सोहळा धार्मिका घरी. चंद्राच्या अस्तित्वामुळे जशा त्याच्या कला वाढतात आणि जीवनामुळे जिव्हाळा वाढतो, त्याचप्रमाणे धनामुळे धार्मिकांच्या घरी धनाचा उत्तम सोहळा होतो. धर्म तेथ शुद्ध ज्ञान, ज्ञान तेथ विज्ञान. विज्ञान तेथ समाधान, शांती संपूर्ण नांदे तेथ. जेथे धर्म तेथे शुद्ध ज्ञान, जेथे ज्ञान तेथे विज्ञान, जेथे विज्ञान तेथे समाधान, आणि जेथे समाधान तेथेच पूर्ण शांती वास करते. एवढे फळ ज्या धनापासी, ते मूर्ख वेचिती विषयांसी. देह लोभे भुलली पिसी, अंगीच्या मृत्यूसी विसरले. एवढे थोरले फल ज्या धनाजवळ आहे त्याचा मूर्ख लोक विषयांकडे अपव्यय करतात. देहाच्या लोभाने ते वेडे होतात आणि मृत्यूला विसरतात. जळते घरी ठेवा ठेवणे,
मरत्या देहा सुरवाड करणे, तो नागवला वेदूर म्हणे, ते वेदाचे बोलणे नायके कोणी. जळत्या घरात जो द्रव्याचा साठा ठेवतो आणि मरणोन्मुख देहाचे जो चोचले करून त्याला जपतो, तो खरोखरच नागवला असे वेद म्हणतो. पण ते वेदाचे सांगणे ऐकतो कोण? उपजलेनी दिवस दिवसे, देहा ते काळू ग्रासी तसे, हे नित्य नवे मरण कैसे, देह लोभ वशे विसरले. जन्मल्या दिवसापासून काळ नित्य देहाला ग्रासीत असतो, पण लोक देहलोभाने आपले हे नित्य नवे मरणही कसे विसरतात? ज्याचे त्या देखता कैसा, काळू गिळी बाळ वयसा, मग तारुण्याची दशा, मुरडुनी घसा ग्रासी काळ. गिळोनिया तारुण्यपण, आणि वार्धक्य कंपायमान, ऐसे काळाचे विंदान, दुर्धर पूर्ण ब्रह्मादिका. अहो, पाहता पाहता हा काळ बाल्यावस्थेला गिळून टाकतो, मग तारुण्य प्राप्त होते, पण काळ त्याचीही मान मुरगळून त्याला खाऊन टाकतो, मग वार्धक्याने शरीर कापू लागते. ही काळाची करणी ब्रह्मादिकासही दुर्धर आहे. जयाचे नी चपेट घाते, मरण आणि अमरांते, मामूर्ख तेथे जीविताते, अक्षय चित्ते दृढ मानिती. ज्याने एक चापटी मारताच अमर देवांनाही मरण येते, म्हणजे ज्याच्या एका चापटीने अमर असलेले देवही मरतात, तेथे हे मूर्ख आपल्या जीविताला निश्चयाने अक्षय मानतात. मूळी देहची तव अनित्य, मातेथींचे भोग काय शाश्वत, परी धन वेचुनी विषयार्थ, भुलले जाणा भ्रांत स्त्री लोभे. अगोदर देहच अनित्य, मग त्यातील भोग शाश्वत कसे असणार? पण विषयांना भुललेले हे मूढ स्त्रीलोभाने आपले धन वेचतात. ऐसे नश्वर भोग जगी, ते भोगावया रिघावे स्वर्गी, तदर्थ प्रवर्तती यागी, लागवेगी भोगेच्छा. जगातील सर्व भोग नश्वर आहेत, तथापि ते भोगण्यासाठी आपण स्वर्गलोकी जावे म्हणून यज्ञ कराव्यास प्रवृत्त होतात. सुख भोगावया वेगी, पतंगू जेवी उडी घाली आगी, तेवी इहा मूत्र भोगी, पतना लागी पावती. सुख भोगण्यासाठी पतंग जसा आगीत उडी घालतो, त्याप्रमाणे ऐहिक आणि पारलौकिक सुखासाठी हे आपला अधपात करून घेतात. स्त्रियामीश मद्यपान, हे वेदोक्त भोग जाण, तेथ केवी घडे पतन, ते वेद विधान नेणती मूर्ख. स्त्री, मांस आणि मद्यपान हे वेदोक्त भोग आहेत, तेव्हा त्यामुळे पतन कसे होणार असे जे समजतात, त्या मूर्खांना वेदविधान कळत नाही. वेदविहित कर्माचरण, तेथ सर्वदा नव्हे पतन, जेथ चुके वेद विधान, तेथ पावे पतन सज्ञान. वेदविहित कर्माचरण केल्यास त्यामुळे अधःपतन केव्हाही होणार नाही, पण जेथे वेद विधान चुकते तेथे वेदज्ञही पतन पावतो. वेदींच्या अर्थवादा सरिसा, मनी बांधोनी भोगाशा, यज्ञमिषे पशुहिंसा, भोगलिप्सा करू धावती. ते वेदातील अर्थवाद ऐकून मनात भोगाच्या आशा धरतात आणि भोगांच्या आशेनेच यज्ञाच्या मिशाने पशुहिंसा करावयास धावतात. वेदे बोलिले आलभन, त्या नाव म्हणती पशुहनन,
हे सकाम मानिती विधान, निष्कामा हनन कदान घडे. वेदाने आलभन सांगितले आहे, त्यालाच हे पशुहनन म्हणतात. सकाम पुरुष त्यालाच विधान समजतात, पण निष्कामाच्या हातून हनन केव्हाच घडत नाही. निष्कामासी याग यजन, स्वधर्मार्थ करावे यज्ञ. तेथ पशुचे आलभन, सर्वथा हनन करू नये. ते स्वधर्मासाठी यज्ञ याग करतात आणि त्यात पशुचे आलभन करतात. निष्काम पुरुषाने यज्ञ यागात हनन केव्हाही करू नये. पशुचे करू नये हनन, देवतोद्देशे अंग स्पर्शन. या नाव बोली जे आलभन, हे यज्ञाचरण निष्काम. देवतेच्या उद्देशाने पशूंच्या अंगाला स्पर्श करावा हेच आलभन होय. यालाच निष्काम यज्ञाचरण म्हणतात. हरिश्चंद्राच्या यागी, शूनशेप पशु प्रसंगी. तेणे घावो लागो नेदिता अंगी. वेदोक्त प्रयोगी यज्ञ सिद्धी केली. हरिश्चंद्राच्या यज्ञात शूनशेपाला पशुस्थानी नियुक्त केले होते, पण त्याने आपल्या अंगाला शस्त्रांचा घाव लागू न देता वेदोक्त प्रयोगाने यज्ञ सिद्धी केली. वेदोक्त मंत्र भागार्थ, देव सुखी करोनी समस्त. आपण झाला निर्मुक्त, हा ऋग्वेदार्थ ब्राह्मणी. आणि वेदोक्त मंत्रांनी सर्व देवांना त्यांचे भाग घ्यावयास लावून स्वतः मुक्त झाला. हा वेदार्थ ऋग्वेद ब्राह्मणात आहे. या परी पशुघात, यज्ञी न लगे निश्चित. तो हरिश्चंद्र यागार्थ, पशुघात निवारी. याप्रमाणे यज्ञात पशुघात करावा लागत नाही. शूनशेपाने हरिश्चंद्राच्या यागासाठी पशुघाताचे निवारण केले. तेथ मीमांसकांचे मत, देवतोद्देशे जो पशुघात. या नाव आलभन म्हणत, स्वर्गफलार्थ आवश्यक. पण याविषयी मीमांसकांचे असे मत आहे, देवतांच्या उद्देशाने केलेला जो पशुघात त्याला आलभन म्हणतात. स्वर्गफलासाठी ते आवश्यक आहे. केवळ मांस भक्षणार्थ, जे करीती पशुघात. हिंसा दोष तेथे प्राप्त, ऐसे बोलत मीमांसक. केवळ मांस भक्षणासाठी जे पशुघात करतात त्यांना हिंसा दोष लागतो असे मीमांसक बोलतात. देवतोद्देशे पशूंचा घात, तेणे स्वर्ग भोग होय प्राप्त. तोही भोग क्षये क्षया जात, तेणे हिंसा प्राप्त याज्ञिका. पण देवतोद्देशाने पशुचा घात करून जो स्वर्ग भोग मिळतो तोही स्वर्ग सुख भोगाने क्षय पावतो. त्यामुळे याज्ञिकाला हिंसा दोष लागतो. याग करिता सौत्रामणी, पुरोडाश घ्यावा अवघ्राणी. परिप्रवर्तावे सुरापानी, हे वेद विधानी असेना. सौत्रामणी यज्ञ केला असता त्यातील पुरोडाशाचा वास घ्यावा, कारण सुरापानात प्रवृत्त व्हावे असे वेद विधान नाही. एवं जेथे पशुहनन, ते कर्म सदोष पूर्ण. या लागी तेथ अधपतन, बोलिले जाण याज्ञिकांसी. त्याचप्रमाणे ज्या कर्मात पशुहनन होते ते कर्म सदोष होय, म्हणूनच याज्ञिकांचे अधपतन सांगितले आहे. वेदे विहिले पाणी ग्रहण, ते प्रजार्थ स्वदारा गमन. परिरत्यर्थ नित्य मैथुन, ते वेदाज्ञा जाण असेना. वेदाने जे पाणी ग्रहणांचे विधान केले आहे तेही प्रजेसाठी स्वस्त्री गमन होय.
केवळ रतीसाठी नित्य विषयासक्त व्हावे अशी वेदाज्ञा नाही. मद्यमांस मैथुन प्रसंग स्वइच्छान करावया भोग, वेदे द्योतिला विवाह याग, भोग त्याग नियमार्थ. अर्थात स्वेच्छेने मद्यादी सेवन करू नये हा भोग त्यागार्थ नियम सांगण्यासाठी वेदाने याग आणि विवाह सांगितला आहे. नेणोनी ऐसिया शुद्ध कर्मा, याग मिशे अधर्मा, प्रवर्तोनी काम्य कर्मा, भोग संभ्रमा भोगिती मूर्ख. पण अशा शुद्ध कर्माला न जाणून मूर्ख यागाच्या मिशाने अधर्म करावयास प्रवृत्त होतात आणि त्या काम्य कर्मामुळे भोग संभ्रमाचा अनुभव घेतात. नेणोनी शुद्ध वेद विधानाते, अतिगर्वाचे नि उद्धते, आपणिया मानूनि ज्ञाते, अविधी पशुते घातु करीती. ते शुद्ध वेद विधान न जाणता अतिगर्वाने उद्धत होऊन स्वतःला ज्ञानी समजतात आणि अविधीने पशूंची हिंसा करतात. केवळ अभिचार मते, पावोनी सकळ भोगाते, ऐशिया मानोनी विश्वासाते, स्वेच्छा पशुते घात करीती. केवळ जारण मारणादी कर्मांनी सर्व भोग प्राप्त होतात असा विश्वास ठेवून स्वेच्छेने पशूंचा घात करतात. अविधी पशु ते वधिती, त्या याज्ञिकांचे देहांती, मारिले पशु मारू येती, झळकत काती घेऊनिया. पण जे याज्ञिक अविधीने पशुवध करतात त्यांच्या मरणोत्तर ते मारलेले पशु तेजस्वी रूप धारण करून त्यांना मारावयास धावतात. एवं निमालिया याज्ञिकांसी, भक्षिले पशु भक्षिती त्यांसी, जैसे सेविले विष प्राणियांसी, ग्रासी प्राणांसी समूळ. ज्याप्रमाणे विष खाल्ले असता ते समूळ प्राणाला ग्रासते, त्याप्रमाणे याज्ञिकांनी ज्या पशूंचे मांस भक्षण केलेले असते ते पशु त्यास परलोकी खातात. परमात्मा जो श्रीहरी, तो अंतर्यामी सर्व शरीरी, तेथ पराचा जो द्वेषु करी, तेणे द्वेषिला हरी निजात्मा. परमात्मा श्रीहरी सर्वांच्या देहात अंतर्यामी रूपाने वास करीत असतो. जे दुसऱ्याचा द्वेष करतात ते आपला आत्मा जो श्रीहरी त्याचाच द्वेष करतात. परासी जो करी अपघातू, तेणे केला निजात्म घातू, त्यासी सकुटुंब अधप्पातू, रौरवांतू ते बुडती. जो दुसऱ्याचा घात करतो तो स्वतःचाच नाश करतो, त्याचा सकुटुंब अधप्पात होऊन ते सर्व रौरव नरकात बुडतात. सज्ञानी स्वतः तरती, अज्ञानी सज्ञाना शरण येती, तेणे त्यासी कैवल्य प्राप्ती, त्यांच्या वचनोक्ती विश्वासे. सज्ञानी स्वतः तरुण जातात, अज्ञानी लोक सज्ञानांना शरण येतात आणि त्यांच्या वचनावर विश्वास ठेवल्याने त्यांनाही मोक्ष प्राप्ती होते. जे अज्ञान ना सज्ञान, ज्यासी केवळ ज्ञानाभिमान, ज्यांचे विषयी लोलुप मन, ते पुरुष जाण आत्मघाती. परंतु जे अज्ञही नाहीत आणि ज्ञानीही नाहीत, तर ज्यांना केवळ ज्ञानाभिमान मात्र असतो, त्यांचे मन सर्वदा विषयात आसक्त असते, ते पुरुष आत्मघातीच जाणावे. साधावया अर्थ काम, जे करीती अभिचार धर्म, हे त्रैवर्णिक घोर कर्म, आत्मघाती परम ज्याचे त्यासी. अर्थ आणि काम साधण्यासाठी जे जारण मारण उच्चाटनादी कर्मे करतात त्या त्रैवर्णिकांचे ते आत्मघात करणारे घोर कर्म होय.
देहाचिया गोमटिया जे करीती अभिचार क्रिया तेणे कर्मे आप आपणिया सृजिला राया निज घातू. देहाचे चोचले पुरवण्यासाठी जे अभिचार कर्म करतात त्या कर्माने हे राजा ते स्वतःच्या नाशाला स्वतःच प्रवृत्त होतात. जो स्वये बैसली खांदी तोडी तो खांदी सहित पडे बुडी तेवी काम्य कर्माच्या ओढी क्रियेसी रोकडी अधप्पात. जसा एखादा मनुष्य झाडाच्या फांदीवर बसून तीच फांदी तोडतो आणि त्या फांदीसह खाली पडतो त्याप्रमाणे काम्य कर्माच्या आसक्तीने त्यांचा निश्चयाने अधप्पात होतो. काम क्रोधी अति अद्भुत क्रूर कर्मी जे अशांत तिही आप आपणिया अनहित निजात्मघात जोडिला. जे कामी क्रोधी आणि अति अद्भुत क्रूर कर्मामध्ये आसक्त असतात ते आपलेच आपण अहित करून आत्मघात जोडतात. स्वये कर्म करीती अविधी तेची म्हणती शुद्ध विधी अज्ञानतेची प्रतिपादी ज्ञान त्रिशुद्धी म्हणोनिया. स्वतः अशास्त्रीय कर्म करतात आणि त्याला शुद्ध विधी म्हणतात. अज्ञानालाच निश्चित ज्ञान असे प्रतिपादन करतात. ते काम्य कर्मी छळिले काम महामोहे आकळिले गर्वदंभादी भेदे खिळले काळ सर्पे गिळले सद्बुद्धीसी. जे काम्य कर्माकडून छळले गेले ज्यांना काम्य कर्मांनी फसवले विषय बुद्धीने कवटाळले ते स्वहिताला आंचवून सद्बुद्धीलाही अंतरले आहेत. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.